अवनी संस्था गेली 13 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करते आहे। सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवून देणं, कचरा वेचकांचे बचत गट तयार करणं, हक्काचं घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे। झोपडपट्टीमधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर केरलीमध्ये कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी शिबिर भुई आरोग्य केंद्र उपकेंद्र केरली व अवनी संस्थेमार्फत घेण्यात आली आहेत। या शिबिरात डॉक्टर पूजा पाटोळे यांनी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी व रक्तवाढीसाठी सकस आहार घेतला पाहिजे, गूळ, शेंगदाणे इत्यादी आहाराविषयी माहिती दिली। हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले अध्यक्षा अवनी संस्था यांचं मार्गदर्शन लाभलं। या शिबिरामध्ये 58 कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी केली। आरोग्य शिबिराचं प्रास्ताविक स्नेहल जाधव यांनी केलं। सदर शिबिरामध्ये माननीय विजयमाला चौगुले सरपंच केरली, जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी मनोगत व्यक्त केलं। संग्राम देवणे लॅब टेक्निशियन, UK पाटील आरोग्य सहाय्यक, KR पाटील, राजश्री पोद्दार आशा वर्कर, सरिता शिंदे आशा वर्कर, राणी अडसुळकर आशा वर्कर, सुरेखा कांबळे मदतनीस यांनी कचरा वेचक महिलांची मोफत तपासणी व मोफत BP, शुगर, हिमोग्लोबिन, कॅल्शियम, पित्तनाशक, जंतनाशक, सर्दी, ताप, खोकल्यांची औषधं देण्यात आली। या शिबिरामध्ये 58 कचरा वेचक महिलांनी लाभ घेतला। सूत्रसंचालन कचरा वेचक केडर विद्या कांबळे यांनी केलं। सदर शिबिरास आशा घुगे, ग्रामविकास अधिकारी केरली उपस्थित होते। आभार जयश्री कांबळे यांनी मानले। शिबिर यशस्वी होण्यासाठी कचरा वेचक महिला यांनी परिश्रम घेतले। कोल्हापूर प्रतिनिधी मराठी S न्यूज।